चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। एक मोठी वाटी मटार घेतलेले आहेत आपण, 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 चमचा जिरे आहेत आणि चवीपुरता आपल्याला मीठ लागणार आहे येथे। आता हे मटार आपल्याला 2 मिनिटं फक्त पाण्यात वाफळून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातला कच्चेपणा कमी होईल। आता मिरच्या, जिरे आणि मीठ आपल्याला मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची। याची फार झटपट होणारी रेसिपी आहे। पटकन आपल्याला घाईघाई जेव्हा काही करायचं असेल तेव्हा ही रेसिपी आपण करू शकतो आणि अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी आहे। आता 2 मिनिटं आपण ह्याला उकळी आणून घेतली आहे। मटार वाफवून घेतलेले आहे। थंडीचे दिवस आहे, भरपूर छान हिरवेगार मटार बाजारात उपलब्ध असतात अशा वेळेस, आणि टेस्टही फार छान लागते अशा वेळेस ह्याची। आता ही आपली मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे। यातच आपण जे वाफवून घेतलेले मटार आहे ते थोडेसे अर्धा सेकंद फक्त फिरवून घ्यायचे आहेत, फार त्याची बारीक पेस्ट करायची नाहीये। हे बघा, हे आपलं वाटण तयार आहे। आता आपल्याला ह्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तेल घेतलंय आपण 1 चमचा, जिरे टाकून घेतले आहेत। यात कुठलेही मसाले घालायची गरज पडत नाही। हिरवी मिरची आणि लसणामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते ह्याला। आणि जे आपण वाटण करून घेतलंय मटार आणि मिरचीचं, ते यामध्ये टाकून फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। झटपट अशी बनणारी रेसिपी आहे, कुणीही अगदी सहजपणे करू शकेल। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आपल्याला अशा छान छान आणि पटकन होणाऱ्या सोप्या रेसिपी जर बघायला आवडत असेल किंवा करायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच रोज छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा, फार पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे आणि फार झटपट तयार होते, टेस्टी लागते। वरण भातासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा टिफिनला सुद्धा आपण सकाळच्या घाईघाईच्या वेळेस पटकन अशी तयार करून मुलांच्या टिफिनला किंवा देऊ शकतो। ही नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।